मुंबईतल्या घाटकोपर परिसरात 13 मे रोजी मोठं होर्डिंग कोसळलं होतं, ज्या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झाले होते। या प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी कैसर खालिद यांनी सर्व आरोप फेटाळत स्वतःच्या बचावामध्ये अजब दावे केले। मी कुठलीही चूक केली नाही, तसंच काहीही अवैध केलेलं नाही असा दावा खालिद यांनी केलाय। दुसरं म्हणजे ही दुर्घटना आपल्या कार्यकाळात घडली नाही, त्यामुळे त्यासाठी आपण जबाबदार नाही असंही खालिद यांचं म्हणणं आहे। आणि याच दुर्घटनेबद्दल विजेटीआय महाविद्यालयाच्या एका अहवालातनं काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। पाहुयात या अहवालामध्ये नेमकं काय काय नमूद करण्यात आलंय ते। अहवालामध्ये म्हटलं गेलंय की ताशी 158 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करता येईल असं बांधकाम असावं। मात्र घाटकोपरचं होर्डिंग हे ताशी 49 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यात टिकेल असं बांधलं गेलंय। 13 मे रोजी होर्डिंग दुर्घटनेच्या वेळेला ताशी 87 किलोमीटर वेगानं वारे वाहत होते। होर्डिंगचं बांधकाम कमकुवत असल्याचं अहवालात नोंदवण्यात आलंय। सोबतच होर्डिंगच्या डिझाईनमध्ये देखील त्रुटी असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध